रुद्र बाहेर पडतो. दरवाजाबाहेर वाणी कारजवळ उभी, हात छातीवर क्रॉस करून. वाणी डोळे बारीक करून, इतक्या कॉन्फिडंट चालतायस, मिशन सक्सेसफुल झालं का? रुद्र हलकंसं स्मित करतो. मी सांगितलं होतं ना, माझ्या लोकांना पडू देत नाही म्हणून. वाणी त्याच्याकडे पाहत थोडं हसते. तुम्ही बाहेरून स्ट्रिक्ट पण आतून सॉफ्ट आहात. रुद्र तिच्याकडे थोडा झुकून, फक्त काही लोकांसाठी. वाणी ब्लश करते. चल आता त्यांना सेलिब्रेट करू दे. आत हॉलमध्ये आई किचनमध्ये जाते. रिया, तुला चहा कसा आवडतो? रिया लगेच उठते. मी करते काकू. आई थांबवते. आज नाही, आज तू माझी मुलगी आहेस माझी. रिया डोळ्यात पाणी आणत हलकंसं असते. अन्वी आरवच्या कानात हळूच, दादा, वहिनीचा हॅवी ॲटिट्यूड आहे हां, पण मला आवडली. आरव कुजबुजतो. जरा जपून बोल, तुझी फ्युचर वहिनी आहे. अन्वी मोठ्याने, अरे मला ऑलरेडी आवडली आहे. सगळे हसतात. वातावरण हलकं होतं. रात्री घराची छत. घरात सगळे खाली गप्पा मारत असतात. वर टेरेसवर मंद वारा. रिया रेलिंगला टेकून उभी. आरव मागून शांतपणे येतो. आरव हळू आवाजात, आजचा दिवस खरंच संपला आहे का, की अजून स्वप्न आहे? रिया हलकंसं असते. मलाही तसंच वाटतंय. क्षणभर शांतता पसरते. आरव तिच्या जवळ येतो. दोघांमध्ये फक्त काही इंचच अंतर होतं. आरव, आज जर तू नाही आली असतीस तर कदाचित मी हरलो असतो. रिया त्याच्याकडे बघते. तू हारला नसतास, पण मी नक्की तुटले असते. आरवचा हात हळूच तिच्या कमरेभोवती जातो. रिया थोडी दचकते, पण दूर सरकत नाही. वारा तिचे केस उडवतो. आरव अलगद तिचे केस कानामागे सारतो. दोघांचे डोळे एकमेकांत अडकतात. आरव हळू पण कुजबुजत, माझी होशील ना कायमची? रिया हळूच स्मित करते. आधीपासूनच आहे. त्या क्षणी आरव तिचा चेहरा हलकेच हातात घेतो. क्षणभर तो थांबतो. रिया डोळे मिटते. आरव हळूवार तिच्या कपाळावर चुंबन देतो. रिया डोळे उघडते. फक्त कपाळावरच. आरव हलकासा असतो. तो पुन्हा जवळ येतो. यावेळी त्यांच्या श्वासाचा स्पर्श जाणवतो. रिया स्वतःहून त्याच्या कॉलरला पकडते आणि हळूच त्याच्या ओठांवर किस करते आणि बाजूला होते. आरव तिच्या पाठीवर हात ठेवून तिला अजून जवळ घेतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. किस काही सेकंद टिकतो. मग दोघे हळूच दूर होतात. रिया लाजून त्याच्या छातीवर हलकं मारते. कोणी पाहिलं तर? आरव हसतो. मग सांगू, फ्युचर हजबंड आहे. रिया डोळे फिरवते. अजून फियांसेसुद्धा नाही झालो. आरव तिला पुन्हा जवळ ओढतो. माझ्यासाठी तू आधीपासूनच पत्नी आहेस. रिया त्याच्या छातीवर डोकं टेकवते. खाली घरातल्या हसण्याचा आवाज येतो. वर फक्त 2 हृदय एकाच तालात धडधडत होते. रिया अजूनही आरवच्या खूप जवळ होती. तिचं डोकं त्याच्या छातीवर. आरवचा हात अजूनही तिच्या कमरेभोवती घट्ट. त्याच्या बोटांचा हलका स्पर्श. रिया थोडीशी हारते. आरव हळू आवाजात, अजून थोडा वेळ असंच राहू दे. रिया डोळे मिटून, मला कुठेच जायचं नाही आता. तो तिच्या कमरेला अजून जवळ ओढतो. दोघांच्या श्वासांचा स्पर्श जाणवतो. आरव तिच्या गालाजवळ झुकतो. हलकासा किस देतो. रिया हलकंसं असते. तू ना खूपच रोमॅन्टिक झालायस आज. आरव कुजबुजतो. आज जिंकलेला आहे ना मी. सेलिब्रेट तर करणारच. तो पुन्हा तिच्या ओठांकडे झुकतो. तेवढ्यात सॉरी आवाज येतो. दोघे दचकतात. अन्वी काही पावलं दूर उभी. ती लगेच दुसरीकडे तोंड करून उभी राहते. अन्वी डोळे झाकत, मी काहीच पाहिलं नाही. रिया पटकन आरवकडे दूर होते. आरवपासून
दूर होते. केस नीट करते. आरव खोकतो. कॉलर सरळ करतो. आरव, अन्वी, तू नॉक तरी करू शकली असतीस. अन्वी वळत नाहीच. अरे, टेरेसला दरवाजा आहे का नॉक करायला? रिया चेहरा लपवत हसते. अन्वी हसत, खाली सगळे बोलवतायत तुम्हाला दोघांना. क्षणभर थांबते, मग चिडवत म्हणते, आणि हो, थोडं डिस्टन्स ठेवा. CCTV नसला तरी मी आहे. आरव भुवया उंचावतो. जास्त स्मार्ट होत चालली आहेस. अन्वी हसत पळत खाली जाते. रिया अजूनही लाजलेली. आरव तिच्याकडे बघतो. फ्युचर नणंद ऑलरेडी ड्युरेबल आहे. रिया हसते. मला वाटतं ती माझ्या बाजूची आहे. आरव पुन्हा तिच्याजवळ येतो. हळूच तिचा हात पकडतो. चल, नाहीतर खाली सगळे डाऊट घेतील. रिया त्याच्याकडे बघून हसते. डाऊट नाही, खात्री आहे त्यांना. दोघे असतात. हातात हात घेऊन खाली उतरतात. खाली हॉलमध्ये सगळे बसलेले. आई प्लेटमध्ये लाडू ठेवत होती. बाबा अजूनही सिरियस चेहरा ठेवायचा प्रयत्न करत होते, पण मूड सॉफ्ट झाला होता त्यांचा. रिया आणि आरव खाली येतात. दोघे थोडे अंतर ठेवून चालत असतात. अन्वी सोफ्यावर बसून त्यांच्याकडे बघते. ओठांवर खट्याळ स्मित हास्य. अन्वी मोठ्याने, वा, किती डिसिप्लिनेड कपल आहे. वरती तर खूप, म्हणजे हवा छान असेल ना. रिया लाजून खाली बघते. आरव तिच्यावर कटाक्ष टाकतो. आई, काय झालं वर? अन्वी पटकन, काही नाही आई, फक्त थोडा रोमॅन्स चालू होता. हॉलमध्ये 2 सेकंद शांतता पसरते. रिया, अन्वी, बाबा खाकारतात. हां, एंगेजमेंट आधीच इतकं, तर पुढे काय होणार? आरव थोडा हसतो. बाबा. आई हसत म्हणते, असं चिडू नका, मुलं लहान आहेत अजून. अन्वी लगेच, आई लहान? हे दोघं, प्लीज. सगळे हसतात. वातावरण पूर्ण हलकं होतं. आई अचानक उठते. कपाटातून एक छोटा डब्बा घेऊन येते. हे माझ्या सासूबाईंनी मला दिलं होतं. ती रियाच्या हातात एक नाजूक ब्रेसलेट ठेवते. घरात येणाऱ्या मुलीला आधी मान द्यायची आमची पद्धत आहे. रिया थक्क होते. डोळ्यात पाणी. काकू. आई तिचा हात धरते. आता काकू नाही, आई म्हण. रिया हलकंसं म्हणते, आई. आरव त्या क्षणाकडे बघत राहतो. त्याच्या डोळ्यात समाधान होतं. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.